नमस्कार, मी मुकुंद कर्णी. माझ्या कवितांच्या दालनात तुमचं स्वागत करतो आहे. आज ते एका तुलनेनं. काल काय होतं आणि आज काय आहे याची ही तुलना आहे. नाहीतरी आम्हा म्हाताऱ्यांना आमच्या वेळी असं नव्हतं हो, हे फुशारकीनं सांगायची सवय असते. त्यात आमच्या वेळेचं सारं चांगलंच होतं हा अभिनिवेश पण असतो. पण खरंच तसं होतं का? काय फरक आहे आज आणि कालमध्ये? ऐका. आजच्याहुनी लोककालचे नक्कीच वेडे होते. आजच्याहुनी लोककालचे नक्कीच वेडे होते. शस्त्रांमध्ये फारच पिछडे होते. आजच्याहुनी लोककालचे नक्कीच वेडे होते. शस्त्रांमध्ये फारच पिछडे होते. 57च्या पूर्वी नव्हती AK-47. 57च्या पूर्वी नव्हती AK-47. ठासणीची बंदूक, कोयते आणि हातोडे होते. 57च्या पूर्वी नव्हती AK-47. ठासणीची बंदूक, कोयते आणि हातोडे होते. नंग्या फकीरासाठी झेलीत मस्तकावरी लाठी. नंग्या फकीरासाठी झेलीत मस्तकावरी लाठी. मूठ मिठाची घेण्या गेलेले पण वेडे होते. नंग्या फकीरासाठी झेलीत मस्तकावरी लाठी. मूठ मिठाची घेण्या गेलेले पण वेडे होते. गेल्या काळातही वानवा मध्यस्थांची नव्हती. गेल्या काळातही वानवा मध्यस्थांची नव्हती. तरी पिढ्यांच्या पुढे चालतील असे बखेडे होते. गेल्या काळातही वानवा मध्यस्थांची नव्हती. तरी पिढ्यांच्या पुढे चालतील असे बखेडे होते. आकाशा चुंबते मनोरे तुम्ही पाहता जेथे. आकाशा चुंबते मनोरे तुम्ही पाहता जेथे. अगदी परवा माझे तिथेच खेडे होते. अगदी परवा माझे तिथेच खेडे होते. ज्ञानेशाने वेद वदवण्यासाठी पशु वापरला. ज्ञानेशाने वेद वदवण्यासाठी पशु वापरला. जरी तेव्हा पण माणसांमध्ये बरेच रेडे होते. ज्ञानेशाने वेद वदवण्यासाठी पशु वापरला. जरी तेव्हा पण माणसांमध्ये बरेच रेडे होते. आज आणखी काल यामध्ये तसा फरक ना काही. आज आणखी काल यामध्ये तसा फरक ना काही. स्वार्थ समोरी येता जग हे अजून वेडे होते. स्वार्थ समोरी येता जग हे अजून वेडे होते. नमस्कार.